अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी, तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे दावेदार युवक नेते भगीरथ भालके यांच्या पंढरपुरातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज हरिभक्त परायण जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल परिवाराचे नेते युवराज पाटील, विठ्ठल कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन लक्ष्मण पवार, मोहन कोळेकर यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अनेक माजी नगरसेवक, विठ्ठल परिवारातील भालके समर्थक, आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना भगीरथ भालके यांनी आगामी काळातील वाटचालीबाबत आक्रमकपणे आपली भूमिका मांडत समर्थकांमध्ये ऊर्जा भरली। पहा काय म्हणाले भगीरथ भालके। जयंतीच्या निमित्तानं फोटोपूजन आणि आपल्या परिवारासाठी जनसंपर्क ऑफिसच्या या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित ज्यांच्या आपल्या पाठीशी, परिवाराच्या पाठीशी सदैव आशीर्वाद पाठीशी असतो ते हरिभक्त परायण आदरणीय उपस्थित सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब, आदरणीय युवराजदादा पाटील, आदरणीय लक्ष्मणाबा पवार, आदरणीय मोहनांना आदरणीय गांडोळे मामा, शहाजीबापू साळुंके, उपस्थित शहरातील आमचे सहकारी सुधीरजी धोत्रे, राहुलजी साबळे, बालाजी मलपे, लखनजी चौगुले, किरणराजजी घाडगे, मोहम्मदभाई वस्ताद, उपस्थित सर्व आपल्या पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण शहरी भागातून उपस्थित सर्व आजी माजी सन्माननीय नगरसेवक, सर्व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे, सहकार शिरोमणीचे सर्व सन्माननीय संचालक, पदाधिकारी, ग्रामपंचायत, सोसायटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद या संस्थेचे सर्व आजी माजी सर्व पदाधिकारी, उपस्थित या कार्यक्रमाप्रसंगी माझी आई, उपस्थित माझ्या अर्धांगिनी आणि उपस्थित माता भगिनी, पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो, नानांची 64वी जयंती, या जयंतीचं औचित्य साधून आपल्या परिवारासाठी त्या ठिकाणी एक जनसंपर्क ऑफिस, कारण यापूर्वीचं आपलं ऑफिस हे आपल्या सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या परिवाराचं या ठिकाणी एकत्रित येण्याचं, आपल्या काही शहरी भागातल्या असतील, ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्याला कामानिमित्त त्या ठिकाणी पंढरपूरला आल्यानंतर एकत्रित यावं, हितगुज करता यावं, काही समस्या अडचणी त्या ठिकाणी सांगता याव्यात, सोडवता याव्यात, त्यासाठीचं एक जनसंपर्क ऑफिसच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज आपण सुरू करतोय। या ऑफिसच्या माध्यमातून भविष्य काळात आपल्या पंढरपूर तालुका, कारण आपल्या 4 मतदारसंघात विभागलेला हा आपला तालुका, मग फक्त पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाला 22 गाव आहेत, मोहोळ मतदारसंघाला 17 गावं, 42 गावं ही आपल्या सांगोला माडा मतदारसंघाला आणि जवळजवळ 35 गावं हे सांगोला मतदारसंघाला आहेत। आणि म्हणून विभागले जरी असतील तरी आपल्या परिवारातल्या, आपल्या
लोकांच्या समस्या अडचणी, मग कुणाची तहसील ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल, कृषी विभाग असेल, पोलीस स्टेशन असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा इतर कुठेही नगरपालिकेच्या आमच्या शहरातल्या काही सर्वसामान्य नागरिकांच्या त्या ठिकाणी नगरपालिकेच्या बाबतीत समस्या असतील तर आपल्याला हक्कानं सांगायचं, बोलायचं, बसायचं या ठिकाणी हक्काचं एक साधन आपल्या परिवारातल्या सगळ्या त्या ठिकाणी घटकांना आजपासून खुलं होत आहे. आणि म्हणून या निमित्तानं पुढच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी, कारण या परिवारात भले 22 गावाचं मतदारसंघात आदरणीय नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रतिनिधित्व करत असताना कधी मोहोळ मतदारसंघातल्या गावातला आलेल्या एखाद्या ग्रामीण भागातल्या आपल्या पदाधिकाऱ्याला असेल किंवा माढा तालुक्यातल्या आले असेल किंवा सांगोला तालुक्यातला आलाय तुम्ही माझ्या मतदारसंघात नाही, कारण माझी माणसं आहेत, घरातली माणसं आहेत म्हणून त्यांचं काम समस्या सोडवण्याची जबाबदारी त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी पार पाडली. आणि तीच भूमिका घेऊन जाण्यासाठी भविष्यात इथं अनेक वडीलधारी मंडळी मला दिसत आहेत ज्यांनी नानाच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम केलं. मी वयानं अनुभवानं त्या ठिकाणी लहान आहे, तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाची, कारण नानांच्या नंतर वडिलकीच्या भूमिकेत तुम्ही सर्वजण माझ्या त्या ठिकाणी पाठीवरती डोक्यावरती हात ठेवण्यासाठी आहे. आणि म्हणून तुमचा आशीर्वाद, तुमचं त्या ठिकाणी पाठबळ असेल, तरुण सहकाऱ्यांचा, माता भगिनींचा आशीर्वाद घेऊन उद्या भविष्यातली, कारण मी यापूर्वी सांगितलंय आणि आजही आपल्या या जयंतीच्या निमित्तानं सांगणार आहे, येणारी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मोठ्या आपल्या आशीर्वादाच्या जोरावर, आपल्या पाठबळाच्या जोरावर मी त्या ठिकाणी ही निवडणूक आर या पार म्हणूनच त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे. आणि म्हणून त्या निमित्तानं आपलं आशीर्वाद, आपलं योगदान, आपलं सहकार्य, आपला त्या ठिकाणी पाठिंबा आज तागायत आमच्या कुटुंबाच्या, माझ्या पाठीशी त्या ठिकाणी नानांच्या माध्यमातून राहिलेला आहे. आणि म्हणून तीच भूमिका, तेच पाठबळ, तेच आशीर्वाद त्या ठिकाणी भविष्य काळात देखील आपला राहावा या निमित्तानं विनंती या ठिकाणी करणार आहे. या जनसंपर्क ऑफिस आणि त्या ठिकाणी नानांच्या जयंतीच्या निमित्तानं फक्त 2 दिवसात त्या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर निरोप देऊन मोठ्या प्रचंड संख्येनं त्या ठिकाणी आपण गावातले प्रमुख पदाधिकारी, वडीलधारी, तरुण सहकारी, पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं, माता भगिनी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मनापासून, अंतःकरणापासून आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या जयंतीच्या निमित्तानं औचित्य साधून त्या ठिकाणी 17 तारखेला आपण मंगळवेढा भागात बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि 23 तारखेला येणाऱ्या 23 फेब्रुवारी ते 23, 24, 25 आणि 26 राज्यस्तरीय कृषी, डेअरी, पशुपक्षी प्रदर्शन त्या ठिकाणी आपल्या पंढरपूर मधल्या रेल्वे ग्राउंडवरती, जेणेकरून आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना मग ते त्या ठिकाणी डेअरीच्या माध्यमातून, जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याचं काम करतोय. त्या कृषी, डेअरी आणि पशुपक्ष्याच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी 4 पैसे कसे उपलब्ध जादा होतील, त्यांना त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान वापरून कमीत कमी पाण्यात असेल, कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल, या दृष्टिकोनातून कृषी प्रदर्शनाचं आयोजन 23 तारखेपासून रेल्वे ग्राउंडवरती जयंतीच्या निमित्तानं भारत कृषी महोत्सव म्हणून त्या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे. त्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांचं योगदान त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं या निमित्तानं सांगतो. आणि या जनसंपर्क ऑफिसच्या माध्यमातून त्या गाव भेटीच्या निमित्तानं आम्ही कुठेही असेना, तुम्ही या आपल्या परिवाराचा प्रमुख घटक म्हणून, कुटुंबातले प्रमुख म्हणून कधी हक्काने या ठिकाणी आपण येऊन बसून त्या ठिकाणी आपल्या समस्या असतील, आपल्या चर्चा असतील किंवा या माध्यमातून आपण देखील, कारण त्या भागातले आपण प्रमुख देखील इथं व्यक्ती आहेत, आपण हक्कानी सन्मानानं त्या ठिकाणी येऊन उद्यापासून बसावं, आजपासून बसावं ही विनंती आपल्या सर्वांना, वडीलधाऱ्यांना, प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी करतो. आपण थोड्या वेळात आमंत्रण देऊन मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल अंतःकरणपूर्वक, मनपूर्वक सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.